फक्त काही साहित्यामध्ये तयार होणारी ही रसमलाई पाहून तुम्ही नक्कीच ट्राय कराल। कढई ठेवली मी गॅसवर, त्यानंतर मी दूध टाकलं आहे। 1 लिटर दूध घेतलेलं मी, ते दूध ठेवलं आहे गरम करायला गॅसवर। पनीर घेतलं मी, पनीर आहे ते स्मॅश करून घेतलं आणि चांगलं मळून घेतलं आहे। अगदी क्रीमी करून घ्यायचं आहे पनीर, जरा पण त्यात लम्प्स राहिले नाही पाहिजेत। छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे पनीर। तुम्ही बघू शकता पनीर आता आपलं हळूहळू सॉफ्ट होतं आहे। चांगलं मळून घेतलं ना का छान सॉफ्ट होतं पनीर। आपलं मळून झालं आता चांगलं। एका बाउलमध्ये काढून घेतलं त्याला आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले। नंतर ते प्रेस केले। तुम्ही बघू शकता दूध पण ठेवलेलं होतं गॅसवर, त्याला चांगली उकळी आली। त्यात आता केशर टाकून घेऊया आपण। आणि आपल्या अंदाजानुसार साखर टाकूया। कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं, त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता त्यात। आणि पनीरचे ते बॉल्स बनवून आपण हे केले ना, त्यात तुम्ही फूड कलर वगैरे पण टाकू शकता। येलो कलर टाकून पण करू शकता त्याचे बॉल्स आणि हे करू शकतात। मला नको होतं म्हणून मी नाही टाकलं त्यात कलर। एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यात देखील मी साखर टाकून उकळून घेतलं ते पाणी। आपले बॉल्स आहे ना ते तयार करून घेतलेले, ते आपण आता त्या उकळत्या साखरेच्या सिरपमध्ये टाकून घेऊया। सर्व बॉल्स टाकून घ्यायचे त्यात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपण जी मार्केटमधनं रसमलाई आणतो ना, ती देखील तुम्ही विसरून जाणार नाहीचं आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होते। नक्कीच ट्राय करून बघा। सर्व बॉल्स टाकून घेतले मी त्यात आणि झाकण ठेवून ना 15 मिनिटासाठी वाफवून घेतले त्याला। ते बॉल्स चांगले फुलून वरती येतात। दूध पण बघू शकता तुम्ही, 1 लिटर होतं ना, त्याचं मी अर्धा लिटर केलं आणि चांगलं उकळून घेतले त्याला। आता तुम्ही बघू शकता। नक्कीच करून बघा। अगदी कमी साहित्यामध्ये बनवून होते आपली रसमलाई। आपले ते पनीरचे बॉल्स होते ना, ते वाफवून आता एका बाउलमध्ये काढून घेतले मी आणि खूप छान लागते। फ्रीजमध्ये ठेवून ना थंड खूप छान लागते। नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही। कोणी कोणी फूड कलर वापरून पण ते पनीरचे बॉल्स बनवतात। मी नाही बनवले, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बनवू शकता। आणि आपण ते उकळून घेतलेलं, साखर टाकून घेतलेलं दूध आहे ना, ते आटवून घेतलं ना, ते वरपर्यंत टाकून घ्यायचं। पूर्ण बॉल्स त्यात डीप झाले पाहिजे, म्हणजे त्यात पण दूध चांगलं हे होतं, मुरून जातं त्यात। त्यानंतर गार्निशिंगला ना मी केशर टाकून घेतलं। केशर टाकल्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकलेत। तुम्हाला हवे असेल तर वेलची पावडर टाकू शकता।